गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द मॅथ्स. मॅथ्समध्ये बेटा आज आपल्याला पुढचा कन्सेप्ट घ्यायचा आहे किंवा पुढचा नेक्स्ट कन्सेप्ट म्हणण्यापेक्षा नेक्स्ट चॅप्टर्स आपला चालू होतोय. तो म्हणजे आहे बेटा डेफिनाइट इंटिग्रेशन. कुठला चॅप्टर आहे? डेफिनाइट इंटिग्रेशन. डेफिनाइटवरती मी थोडासा जोर देतोय का बेटा? तर याच्यामध्ये तुम्हाला आन्सर पर्टिक्युलर काही तर व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे, व्हॅल्यू भेटेल म्हणजे काय की आज तगायत किंवा मागचे जे सम्स बघितले आपण त्याच्यामध्ये काय झालं होतं बेटा, तुमचं उत्तर एक्स एक्सच्या फॉर्म मध्ये यायचं आणि आपण सगळ्यात शेवटी प्लस सी लिहायचो. आठवतंय? सगळ्यात शेवटी काय लिहायचो? प्लस सी. म्हणजे सिंपल इंटिग्रेशन झालं, मेथड्स ऑफ इंटिग्रेशन झालं. या दोघी चॅप्टर्स मध्ये आपण काय केलं होतं? सगळ्यात शेवटी प्लस सी लिहायचो. प्लस सी का लिहायचो? तर काहीतरी कॉन्स्टंट किंमत असेल असं अज्युम करून आपण तिथे प्लस सी लिहायचो बेटा. पण डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये ना बेटा तुम्ही इथे प्लस सी लिहायचा नसतो. का? तर इथे तुम्हाला डेफिनेट उत्तर भेटत असतं. मागचा जो टाईप होता ना बेटा, सिंपल इंटिग्रेशन, मेथड्स ऑफ इंटिग्रेशन, या दोघं चॅप्टर मिळून आपण त्याला इनडेफिनेट इंटिग्रेशन असं पण म्हणता येतं. नीट लक्ष द्या. मागचे जे दोन चॅप्टर्स बघितले आपण, सिंपल इंटिग्रेशन, मेथड ऑफ इंटिग्रेशन, त्याला आपण काय म्हणू शकतो? इनडेफिनेट इंटिग्रेशन. इनडेफिनेट इंटिग्रेशन का? तर त्याच्यामध्ये आपण प्लस सी लिहायचं. माझं उत्तर एक्सच्या फॉर्म मध्ये जायचं. माझं जे आन्सर होतं ते कुठल्या फॉर्म मध्ये यायचं? एक्सच्या फॉर्म मध्ये यायचं आणि आपण सगळ्यात शेवटी त्याला प्लस सी लिहायचो. पण डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये ना तुमचं इथे आन्सर जे आहे ते एक्सच्या फॉर्म मध्ये नसेल, तुम्हाला काहीतरी कॉन्स्टंट किंमत 100% भेटेल. तुम्हाला काहीतरी कॉन्स्टंट किंमत 100% भेटेल. म्हणूनच त्याचं नाव काय बेटा? डेफिनाइट इंटिग्रेशन. म्हणूनच त्याचं नाव काय? डेफिनाइट इंटिग्रेशन. ओके, आता इथे ना बेटा डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये ना बेटा काही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आले पाहिजे. ते म्हणजे की बाबा सपोज हा एक फंक्शन आहे एफ ऑफ एक्स. हा एक फंक्शन आहे बेटा. काय बेटा? एफ ऑफ एक्स. आणि इथे ना बेटा सपोज मी इथं बी लिहिला आणि इथं ए लिहिला. तर हा जो बी आहे ना, बी विथ रिस्पेक्ट टू डीएक्सच असेल. हा जो ए आहे ना, ए, किंवा हा जो बी आहे, बी आहे, या ए ला म्हणतात बेटा अप्पर लिमिट. लक्षात ठेवा. आजपर्यंत आपण कुठेही असे इंटिग्रेशनच्या वर खाली काही आकडे लिहिले का बेटा? नाही. ऍक्च्युली हे अल्फाबेट नसतात, तर ते आकडे असतात. जसे की सपोज मी तुम्हाला सांगितलं इथे इंटिग्रेशन ऑफ 3 आणि इथे 2 विथ इथे एक्सचा क्यूब विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. म्हणजे हे काय झालं मग माझं? हे अप्पर लिमिट आणि हे काय झालं बेटा? लोअर लिमिट. हे अप्पर लिमिट झालं आणि हे लोअर लिमिट झालं. म्हणजे हे डिजिट्स आहेत. एवढं डोक्यात घालून घ्या. सध्या काय घालून घ्या बेटा डोक्यात? की ते बाबा ए आणि बी म्हणजे काय असतात? डिजिट्स असतात. ए आणि बी म्हणजे काय असतात? डिजिट्स असतात. मग तुझं याचं इंटिग्रेशनचं उत्तर काढायचं. त्याचं इंटिग्रेशनचं सपोज मी आन्सर आलं जी ऑफ एक्स. या एफ ऑफ एक्सचं उत्तर किती आलं बेटा? जी ऑफ एक्स. सपोज अजून करून घ्या. ठीक आहे, हे एक एक्झाम्पल लगेच मी खाली घेणार आहे म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट घुसून गेल. ठीक आहे, लगेच तुमच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट घुसेल. हे माझं लगेच आपण पहिलं सम घेतलं तरी चालेल. ठीक आहे, बरं. सपोज एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशनचं उत्तर आलं जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्स लिहिल्याच्या नंतर पुन्हा आपण इथे लिहायचं असतो खालच्या साईडला लोअर लिमिट, वरच्या साईडला अप्पर लिमिट. खालच्या साईडला काय येतं बेटा? लोअर लिमिट. वरच्या साईडला काय येतं? अप्पर लिमिट. म्हणजे याचं मी उत्तर काढून घेतलं. सपोज एक्स जी ऑफ एक्स आलं. आता मी याचं उत्तर काढून घेतो. सपोज इथे एक्स रेस टू 5 लिहून घेऊ. हे तीन कन्फ्युज होऊन जातील. एक्स रेस टू 5 म्हणजे किती आलं? एक्स रेस टू 6 अपॉन 6. याचं इंटिग्रेशनचं उत्तर एक्स रेस टू 6 अपॉन 6 येईल. राईट. आणि इथे पुन्हा वरच्या साईडला अप्पर लिमिट, खालच्या साईडला लोअर लिमिट. कळतंय? एक 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 स्टेप वाढवतोय म्हणजे तुम्हाला सायमल्टेनियसली कळून देईल. ठीक आहे, या एफ ऑफ एक्सचं उत्तर किती आलं? जी ऑफ एक्स. याला म्हणतात अप्पर लिमिट, याला म्हणतात लोअर लिमिट. मग पुन्हा इथे चौकन डबा टाकायचा, पुन्हा अप्पर लिमिट आणि इथे काय येईल बेटा? लोअर लिमिट. आणि मग नंतर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. तो म्हणजे काय असतो बेटा माहिती का? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. काय करायचं असतं? अप्पर लिमिट मधून मायनस काय करायचं असतं? लोअर लिमिट. इथे आधी 1/6 मी बाहेर काढून घेतो. इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये एक्स रेस टू 6, पुन्हा इथे 3 to 2. ठीक आहे, 1/6 फक्त एक स्टेप वाढवली, 1/6 बाहेर काढला. आता मग पुन्हा फॉर्म्युला आपला काय म्हणतो? अप्पर लिमिट म्हणजे एक्सच्या जागी 2 टाकायचं. 2/6 मायनस 3/6. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. हे तुम्ही कॅल्शियम मध्ये सोडू शकतात. किती बेटा? 2/6 मायनस 3/6. 3/6 किती आलं बेटा? मायनस 665. म्हणजेच मायनस 665 त्याला डिवायडेड बाय 6. मायनस 665 त्याला डिवायडेड बाय 6. ओके, आणि शिफ्ट दाबून ए बाय सी दाबा. किती आलं?
-665 त्याला डिवायडेड बाय 6 देतात. ठीक आहे. ओके, हे काय झालं तुमचं त्याचं फायनल आन्सर. हे काय झालं फायनल. आता पहा इथे कुठेतरी तुम्हाला एक्स दिसतोय का बेटा? इथे कुठेतरी एक्स दिसतोय का? नाही. तुम्हाला किंमत भेटली. तुम्हाला काय भेटली? किंमत भेटली. म्हणजे काय झालं माझं हे डेफिनेट इंटिग्रेशन. म्हणजे हे माझं काय झालं बच्चा लोक डेफिनेट इंटिग्रेशन. डोक्यात घुसला बेटा कन्सेप्ट? प्लीज लक्षात ठेवून घ्या. हे आणि हे कॉपी करून घ्या. दोघंच्या दोघं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट असं होत असतं. असं प्लीज डोक्यात ठेवा. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट असं होत असतं. असं टोटली डोक्यात ठेवा बेटा. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता मी माझे ऍक्च्युअल सम स्टार्ट करेल बेटा, जे की तुम्हाला खूप वेळेस टपकतात. बेटा. ठीक आहे. चलो, लेट्स स्टार्ट विथ द सम्स. सपोज मी आता तुम्हाला I इज इक्वल टू दिलं. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 मिनिटं फक्त. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इथे 3 घ्या, इथे 5 घ्या. ठीक आहे. आणि इथे x रेज टू 3 प्लस 2x विथ रिस्पेक्ट टू dx. काय बेटा? dx. गणित आलेलं आहे असं. ठीक आहे. I इज इक्वल टू किती बेटा? इंटिग्रेशन ऑफ 3 to 5 x³ प्लस 2x विथ रिस्पेक्ट टू dx. चल, आता इथे सगळ्यात पहिले तर काय करायचं, याचं इंटिग्रेशन काढून घ्या. 5 to 3 याच्याकडे बघूच नका, 3 to 5 कडे बघूच नका. मग इथे किती बेटा? x रेज टू 4 अपॉन ला 4 प्लस 2x चा स्क्वेअर अपॉन ला 2. राईट. x रेज टू 3 चं इंटिग्रेशन x रेज टू 4 अपॉन 4 प्लस 2 तसाच x चं इंटिग्रेशन x रेज टू 2 अपॉन 2. कुठून ते कुठपर्यंत बेटा? 3 to 5. लोअर लिमिट 3 आहे, अपर लिमिट 5 आहे. 2 2 दोघंचे दोघं काय झाले? कॅन्सल. शिल्लक किती आलं बेटा? x रेज टू 4 अपॉन 4 प्लस x चा स्क्वेअर. कुठून ते कुठपर्यंत? 3 to 5. पुन्हा आता जसं मागच्या सम मध्ये सोडवलं, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट किती होऊन जाईल बेटा इथे? मग 5 रेज टू 4 अपॉन ला 4 प्लस पुन्हा 5 चा स्क्वेअर. अप्पर लिमिट केलं मायनस. आता काय? लोअर लिमिट किती आहे? 3 रेज टू 4 अपॉन ला 4 प्लस 3 चा स्क्वेअर. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. पुन्हा आता कॅल्क्युलेशन्स हळूहळू करायचे. किती बेटा? ते 5 रेज टू 4 डिवायडेड बाय 4 किती आलं बेटा? 156.25 प्लस 5 चा स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर म्हणजे किती असतो बेटा? 25. ब्रॅकेट मध्ये घ्या मायनस. पुन्हा हे कॅल्क्युलेशन करा. 3 रेज टू 4 त्याला डिवायडेड बाय 4 किती आलं बेटा? 20.25 प्लस 3 चा स्क्वेअर म्हणजे किती आलं? 9. पुन्हा आता कॅल्क्युलेशन्स किती आलं बेटा? 156.25 प्लस 25 किती आलं? 181.25 मायनस. पुन्हा आता याचं कॅल्क्युलेशन 20.25 प्लस 9 किती आलं? 29.25. आता पुन्हा I इज इक्वल टू फायनल आन्सर. हे मायनस करा. 181.25 मायनस 29.25 किती आलं? 152. I ची किंमत किती आली बेटा? 152. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. कळालं बेटा? व्हिडिओ पॉज करा, पहिलं गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि पहिलं सम लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पहिलं गणित झालं असेल बेटा. नेक्स्ट सम. आता पुढचं गणित I इज इक्वल टू 2 मिनिट. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 4 to 16. ठीक आहे. इंटिग्रेशन ऑफ 4 to 16 ब्रॅकेटच्या आतमध्ये रूट एक्स मायनस 1 अपॉन रूट एक्स विथ रिस्पेक्ट टू dx. I इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम कुठून ते कुठमध्ये बेटा? 4 to 16 रूट एक्स मायनस 1 अपॉन रूट एक्स विथ रिस्पेक्ट टू dx. आता फुल कॉन्सन्ट्रेशन इकडे ठेवा. आधी तर मला याचं इंटिग्रेशन माहिती आहे. किती येतं बेटा? 1 अपॉन 2 रूट एक्स. आठवतंय? रूट एक्सचं इंटिग्रेशन किती असतं? 1 अपॉन 2 रूट एक्स. एक तर तसं सोडवा, नाही तर याला आपण एक काम करून घेऊ. याला 4 to 16 असंच ठेवू.
ब्रॅकेटच्या आतमध्ये याला एक्स रेज टू 1/2 लिहिता येईल मायनस 1/x⁻² लिहितो द होल विथ रिस्पेक्ट टू dx. ठीक आहे. आता हा +1/2 आहे, वरच्या साईडला गेला -1/2 होऊन जाईल. पुन्हा इंटिग्रेशन ऑफ किती बेटा 4 to 16 ब्रॅकेटच्या आतमध्ये x⁻² मायनस x⁻² द होल विथ रिस्पेक्ट टू dx. हा प्लस होता, वरच्या साईडला गेला की काय झाला मायनस. पुन्हा x⁻n चं होतं x⁻n+1/n+1. इथे आता x⁻n +1 अपॉनला खाली पुन्हा n+1 प्लस x⁻n ची किंमत आता -1/2 +1 होल डिवायडेड बाय -1/2 +1. पण लोअर लिमिट किती बेटा 4, अप्पर लिमिट किती आहे 16. लोअर लिमिट टू अप्पर लिमिट. आता पुढे बघा पुन्हा x⁻² ब्रॅकेट इथे येणारच 1/2 +1 कॅल्क्युलेशन्स करून बघा. ब्रॅकेटच्या आतमध्ये 1/2 आणि +1 1.5 शिफ्ट द a/c म्हणजे 3/2 होल डिवायडेड बाय खाली पुन्हा किती आलं बेटा 3/2 प्लस याचे कॅल्क्युलेशन बघा -1 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेटच्या आतमध्ये -1 डिवायडेड बाय 2 आणि -1 डिवायडेड बाय 2 आणि +1 बरोबर 0.5 शिफ्ट द a/c म्हणजे 1/2 x⁻² किती आलं बेटा 1/2 होल डिवायडेड बाय खाली पुन्हा 1/2. ओके. आणि इथे 4 to 16 कुठून ते कुठपर्यंत बेटा 4 to 16. आता हा 2 वरती जाईल, हा पण 2 वरती जाईल, हे सांगितलंय बेटा खूप वेळेस. ठीक आहे. आता इथे काय होऊन जाईल I ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 वरती गेला 2 × द x⁻³ त्याला डिवायडेड बाय 3 2 × द x⁻³ त्याला डिवायडेड बाय 3 प्लस 2 × द x⁻² ठीक आहे त्याला डिवायडेड बाय खाली किती 1 लिहायची गरज आहे का पण नाही. कुठून ते कुठपर्यंत बेटा 4 to 16. कुठून ते कुठपर्यंत 4 to 16. आता पुन्हा अप्पर लिमिट मग किती होईल बेटा इथे 2 × द 16⁻³ त्याला डिवायडेड बाय 3 प्लस 2 × द 16 किती बेटा 1/2. ठीक आहे. आधी काय टाकलं मी अप्पर लिमिट पहा एक्सच्या जागी 16 आला त्याला रेज टू 3/2 2 × द पुन्हा एक्सच्या जागी 16 आला त्याला रेज टू 1/2 मायनस काय आता लोअर लिमिट म्हणजे 4 आहे 2 × द 4⁻² किती बेटा 3/2 त्याला डिवायडेड बाय 3. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस पुन्हा 2 × द 4⁻² किती बेटा 1/2. गॉट इट. इथे वाटलं तर याला पण ब्रॅकेट देऊन टाकू. ठीक आहे. आता किमती सगळ्या टाकल्या एक्सच्या जागी किंमत टाकून दिली अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आता सावकाश कॅल्क्युलेशन्स. पहिले तर 16 त्याला रेज टू किती बेटा 3/2 मग 3/2 डायरेक्ट नाही टाकायचा. हे 3/2 टाकताना ब्रॅकेटमध्ये टाका. ते 3/2 टाकताना 3/2 ब्रॅकेटमध्ये टाका आणि उत्तर घ्या. किती आलं बेटा 2 × द 64 त्याला डिवायडेड बाय 3 प्लस याला पण तसंच किती बेटा इथे किती येईल 16⁻² किती बेटा 1/2 16 ब्रॅकेटच्या आतमध्ये घ्या 16 त्याला रेज टू पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 डिवायडेड बाय 2 किती आलं बेटा 4. ओके 2 × द 4 मायनस पुन्हा आता इथे 2 × द 4⁻³ 4 रेज टू ब्रॅकेटच्या आतमध्ये 3 डिवायडेड बाय 2 किती आलं 8 त्याला डिवायडेड बाय 3 प्लस 2 × द पुन्हा 4 त्याला रेज टू ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 डिवायडेड बाय 2 किती आलं 2 किती आलं बेटा 2. ओके. आता कॅल्क्युलेशन्स पुन्हा याचं 2 × द 64 त्याला डिवायडेड बाय 3 किती आलं 42.666 त्याला शिफ्ट दाबून a/c दाबा 128/3 128/3 प्लस 4 2 जा 8 प्लस किती आलं बेटा 8 मायनस पुन्हा आता याचं कॅल्क्युलेशन 2 × द 8 त्याला डिवायडेड बाय 3 ठीक आहे 5.333 त्याला पुन्हा डिवाइड करा म्हणजे 16/3 16/3 प्लस 2 2 जा 4. ओके. आता हे सगळं आपण एक कॅल्सीमध्ये टाकून देऊ. किती बेटा 128/3 प्लस 8 मायनस प्लस -16/3 मायनस प्लस -4. ठीक आहे. असंच्या असं कॅल्सीमध्ये टाका. ब्रॅकेटच्या आतमध्ये 128 डिवायडेड बाय 3 पहिले त्याच्यानंतर प्लस 8
मायनस ब्रॅकेटच्या आतमध्ये 16 डिवायडेड बाय 3 ब्रॅकेटच्या आतमध्ये बेटा नीट बघा मी काय म्हणतोय -4 पुन्हा 41.333 शिफ्ट दाबून EYC दाबा तुम्हाला फायनल आन्सर भेटेल. किती आलं बेटा 124 अपॉन ला 3 124 अपॉन ला 3 किती आलं बेटा 124 भागिले 3. किती आलं बेटा तुमचं उत्तर फायनल 124 भागिले 3. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळंच्या सगळं गणित शांततेत लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्यायचं आहे. ओके व्हिडिओ पॉज करायचं बेटा गणित लिहून घ्यायचंय. अपेक्षा ठेवतो सगळंच्या सगळं गणित झालं असेल. नेक्स्ट सम बेटा आता पुन्हा ठीक आहे. पुढचा सम स्टार्ट करतोय. पुढचे सम्स मध्ये किंवा कुठल्याही सम्स मध्ये डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये महत्वाचं काय बेटा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ठीक आहे सगळ्यात महत्वाचं काय बेटा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. जर तुम्हाला तो फॉर्म्युला लक्षात आला तर सगळ्याच्या सगळं गणित इझिली जमेल बेटा. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट फक्त एवढंच लक्षात ठेवा बाकी काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये बेटा. ठीक आहे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ओके अजून एक त्या स्टाईलचा गणित घेऊन घेऊ. I is equal to integration of 1 to 3 आणि इथे क्यूब रूट ऑफ एक्स आहे. इथं काय बेटा क्यूब रूट ऑफ एक्स फक्त क्यूब रूट ऑफ एक्स एकदम सिंपल. मग पुन्हा इथे इंटिग्रेशन ऑफ 1 to 3 तसंच ठेवतो. याला मी x⁻⁴ लिहितो चालेल बेटा. असं x⁻⁴ काय लिहून घेतलं 1/3. सगळ्यांना माहिती इथे काय नसतो म्हणजे 1 असतो. ठीक आहे मग काय लिहिता येईल त्याला 1/3. कुठला फॉर्म्युला वापरला बेटा √a m आणि n असेल तर उत्तर किती येतं a/m/n. खूप वेळेस झालंय आता हे खूप वेळेस झालेलं आहे. मग पुन्हा इथे x⁻⁴ प्लस 1 होल डिवायडेड बाय खाली पुन्हा 1/3 प्लस 1. ठीक आहे पुन्हा कुठून ते कुठपर्यंत 1 to 3 कुठून ते कुठपर्यंत बेटा 1 to 3. कॅल्क्युलेशन्स करा आता पुन्हा इथे 1/3 प्लस 1 ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 डिवायडेड बाय 3 आणि प्लस 1 शिफ्ट दाबून EYC 4/3 किती आलं x⁴/3 होल डिवायडेड बाय खाली पुन्हा 4/3 कुठून ते कुठपर्यंत बेटा 1 to 3. हा 3 कुठे जाईल वरच्या साईडला 3 into the x⁴/3 त्याला डिवायडेड बाय 4 कुठून ते कुठपर्यंत बेटा 1 to 3 कुठून ते कुठपर्यंत 1 to 3. पुन्हा मग I is equal to आता काय अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. मग किती होऊन जाईल 3 into the 3⁴/3 अपॉन ला खाली 4 मायनस 3 into the 3⁴/3 अपॉन ला 4 मायनस पुन्हा 3 into the 1⁴/3 अपॉन ला 4 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आधी ना बेटा फक्त एवढ्याचं उत्तर काढा. हा 3 गुणिले काय आणि आपण डिवायडेड बाय 4 तसंच ठेवतो मायनस 3 गुणिले काहीतरी त्याला डिवायडेड बाय 4 तसंच ठेवतो. या दोघीकडे मी काहीच करत नाही. आधी फक्त 3 ब्रॅकेटच्या आतमध्ये 4 डिवायडेड बाय 3 ब्रॅकेटच्या आतमध्ये ला किती आलं ते उत्तर 4.32 आणि 6 फार मायनस आता इथे 1 ब्रॅकेटच्या आतमध्ये 4 डिवायडेड बाय 3 किती आलं बेटा 1च. ठीक आहे आता याचे कॅल्क्युलेशन्स बघा किती बेटा ते 3 into the 4.326 त्याला डिवायडेड बाय 4 किती आलं 3.2445 मायनस पुन्हा 3 into the 1 त्याला डिवायडेड बाय 4 0.75 आणि मग फायनली मला आयची किंमत भेटेल 3.2445 मायनस 0.75 किती आलं 2.4945. ही कोणाची किंमत आली बेटा आयची. ही कोणाची किंमत आली आयची 2 ची आयची किंमत किती आली 2.4945. कळालं बच्चलो. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळं गणित शांततेत लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळ्याच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्यायचं आहे. ओके अशाच स्टाईलचं अजून एक गणित आलेलं आहे बेटा ते पण घेऊन घेतो मी. I is equal to integration of कुठून ते कुठपर्यंत येते 4 to 9 आणि dx अपॉन इथे तो म्हणतोय क्यूब रूट ऑफ एक्स. dx अपॉन किती म्हणतो बेटा क्यूब रूट ऑफ एक्स. जस्ट मागच्या सारखं गणित
काय होऊन जाईल बेटा इथे सगळ्यात पहिले तर 429 ठीक आहे. आधी इथे dx अपॉन x रेस टू काय येईल बेटा 1/3. इथं काय नसतो म्हणजे 1 तो 1 इथे आला आणि 3 खाली गेला. पुन्हा 1/3 कुठे जाईल बेटा वरच्या साईडला. पुन्हा इथे 429 आणि x रेस टू किती बेटा -1/3 विथ रिस्पेक्ट टू dx. -1/3 विथ रिस्पेक्ट टू dx. मग पुन्हा x रेस टू -1/3 प्लस 1 होल डिवायडेड बाय -1/3 प्लस 1. कुठून ते कुठपर्यंत बेटा 429. कुठून ते कुठपर्यंत 429. आता कॅल्क्युलेशन्स करा. किती बेटा ते -1/3 ब्रॅकेटच्या आतमध्ये -1 डिवायडेड बाय 3 आणि प्लस 1 किती आलं 0.666. त्याला शिफ्ट दाबून EYC म्हणजे x रेस टू I इज इक्वल टू x रेस टू 2/3 येते बेटा. किती येते 2/3. त्याला डिवायडेड बाय खाली पुन्हा 2/3 कुठून ते कुठपर्यंत 429. ओके. मग इथे पुन्हा 3 वरच्या साईडला गेला 3 इंटू द एक्स रेस टू 2/3 त्याला डिवायडेड बाय 2 कुठून ते कुठपर्यंत 429. कुठून ते कुठपर्यंत 429. पुन्हा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट मग पुन्हा 3 गुणिले 9 त्याला रेस टू 2/3 होल डिवायडेड बाय 2 अप्पर लिमिट झाला 3 इंटू द अप्पर लिमिट किती आहे 9 त्याला रेस टू 2/3 अपॉनला 2 मायनस लोअर लिमिट किती आहे 3 इंटू द 4 त्याला रेस टू 2/3 होल डिवायडेड बाय 2. आधी आता पुन्हा मी कॅल्क्युलेशन्स कोणाचे करेल बेटा याचं आणि याचं. 3 इंटू द काय येते ते बघू त्याला डिवायडेड बाय 2 मायनस पुन्हा इथे 3 इंटू द काय येते ते बघून त्याला डिवायडेड बाय 2. चलो 9 रेस टू ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 डिवायडेड बाय 3 ब्रॅकेट कम्प्लीट किती आलं 4.32 पुन्हा 4.32 ठीक आहे. आणि मग इकडे 4 त्याला रेस टू ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 डिवायडेड बाय 3 ब्रॅकेट कम्प्लीट किती आलं 2.51. ओके. आता कॅल्क्युलेशन्स याचा आधी 3 इंटू द 4.32 त्याला डिवायडेड बाय 2 किती आलं 6.48 मायनस पुन्हा 3 इंटू द 2.51 त्याला डिवायडेड बाय 2 किती आलं 3.765. ओके. कॅल्क्युलेशन्स करा 6.48 मायनस 3.765 किती आलं 2.715. ही कोणाची किंमत आली आईची. ही कोणाची किंमत आली चलो आईची. कळालं. चलो व्हिडिओ पॉज करा गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं समजू. ओके. आता पुढचं गणित घेतोय बेटा. सपोज मी तुम्हाला दिलं I इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 2 to 3 1/x with respect to dx. 1/x with respect to किती बेटा dx. ओके. आता हे सगळ्यांना माहिती आहे 1/x इंटिग्रेशन किती असतं log x. 1/x इंटिग्रेशन किती असतं log x. पण कुठून ते कुठपर्यंत पुन्हा 2 to 3. पुन्हा इथे काय होईल अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजेच log ऑफ 3 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट log ऑफ 2. ठीक आहे. log ऑफ 3 मायनस log ऑफ 2. आता ना बेटा एक नियम आहे लॉग मध्ये. लॉग मधला एक नियम सगळ्यांना माहिती आहे का बेटा log ऑफ a मायनस log ऑफ b असं असेल तर उत्तर काय येतं बेटा log ऑफ a अपॉन b. म्हणजे हे काय होतं डिवाइडला जातं. मायनस असेल तर काय होतं डिवाइडला जातं. मायनस असेल तर काय होतं बेटा डिवाइडला जातं. मग त्याच्याच प्रमाणे इथे किती येईल log ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 3 डिवायडेड बाय 2. ही कोणाची किंमत आली बेटा आईची. ही कोणाची किंमत आली आईची. छोटे छोटे गणित आहेत बेटा. आता ते घेतोय मी. पुन्हा I इज इक्वल टू सपोज मी तुम्हाला सांगितलं इंटिग्रेशन ऑफ I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 to 4 dx अपॉन खाली घेतलं 2x प्लस 3 2x प्लस 3. खूप वेळेस टपकलेलं गणित अत्यंत प्रेमात असलेलं गणित MSBTच्या. ठीक आहे. बरं I इज इक्वल टू इथे काही नसतं म्हणजे 1 असतो लक्षात ठेवा. पुन्हा इथे कुठला फॉर्म्युला यूज होईल बेटा 1/x चे इंटिग्रेशन. मला माहिती होतं 1/x चे इंटिग्रेशन किती होतं बेटा log x होतं. येस. मग इंटिग्रेशन ऑफ 1/f ऑफ x 1/f ऑफ x विथ रिस्पेक्ट टू dx किती बेटा log ऑफ f ऑफ x अपॉन खाली काय येतं f डॅश ऑफ x. आठवतंय log ऑफ f ऑफ x अपॉन खाली f डॅश ऑफ x. मग इथे पुन्हा log ऑफ f ऑफ x ची किंमत 2x प्लस 3
अपॉनला खाली एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ कशाचा 2x + 3. कुठून ते कुठपर्यंत आहे? कुठून ते कुठपर्यंत 2 to 4. कुठून ते कुठपर्यंत 2 to 4. ओके. मग पुन्हा इथे लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 2x + 3 अपॉनला याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट करता येईल. 2x चा डेरिव्हेटिव्ह किती आला 2. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती आला 0. द्यायची काही गरज नाही. कुठून ते कुठपर्यंत पुन्हा 2 to 4. इथे काय करून घेतो कॉन्स्टंट टर्म बाहेर काढतो. 1/2 बाहेर निघाला. इथे काही नसतं म्हणजे 1/2 बाहेर निघाला. इथे लॉग ऑफ किती बेटा 2x + 3. 2x + 3 कुठून ते कुठपर्यंत 2 to 4. आता काय करा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. पुन्हा इथे 1/2 इथे कर्ली ब्रॅकेट टाकतो. पहिले तर लॉग ऑफ किती बेटा 2 × 4 + 3. ठीक आहे मायनस पुन्हा लॉग ऑफ इथे 2 × 2 लोअर लिमिट किती आहे 2 आणि प्लस किती आलं बेटा 3. पुन्हा कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. ओके. पुन्हा मग इथे 1/2 ब्रॅकेटच्या आतमध्ये लॉग ऑफ 4 × 2 = 8. 8 + 3 8 + 3 11 मायनस 2 × 2 = 4. 4 + 3 7. किती बेटा लॉग ऑफ 7. पुन्हा आत्ताच बघितलं लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी किती असतं लॉग ऑफ ए अपॉन बी. मग इथे 1/2 तसाच लॉग ऑफ ए ची किंमत किती 11 त्याला डिवायडेड बाय 7. कोणाची किंमत आली बेटा ही आय ची. कोणाची किंमत आली आय ची. चल व्हिडिओ पॉज करा गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित शांततेमध्ये लिहून घ्या. ओके. व्हिडिओ पॉज करा आणि गणित शांततेमध्ये लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अशा स्टाईलचं अजून एक गणित I = इंटिग्रेशन ऑफ 1 to 2 dx अपॉन खाली 3x - 2. हे पण गणित खूप वेळेस टपकलंय. dx अपॉन खाली किती बेटा 3x - 2. पुन्हा 1/f of x किती असतं लॉग ऑफ f of x. लॉग ऑफ f of x अपॉन खाली f डॅश ऑफ x d बाय dx ऑफ कशाचा 3x - 2. कुठून ते कुठपर्यंत बच्चा 1 to 2. कुठून ते कुठपर्यंत 1 to 2. ओके. आता पुन्हा इथे लॉग ऑफ किती बेटा इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये 3x - 2 अपॉनला 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. कुठून ते कुठपर्यंत 1 to 2. पुन्हा 1/3 मी बाहेर काढून घेतो. इथे लॉग ऑफ किती होऊन जाईल बेटा 3x - 2 कुठून ते कुठपर्यंत 1 to 2. पुन्हा 1/3 जसंच्या तसं कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये लॉग ऑफ अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 3 × 2 - 2 मायनस अप्पर लिमिट टाकलं. आता काय टाकणार लोअर लिमिट लॉग ऑफ पुन्हा इथे 3 × 1 - 2 ब्रॅकेट कंप्लीट कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवाल. 1/3 पुन्हा लॉग ऑफ 3 × 2 = 6 6 - 2 4 मायनस लॉग ऑफ 3 × 1 3 3 - 2 1. बरं लॉग 1. ठीक आहे लॉग 1 लॉग 1. आता इथे 1/3 पुन्हा लॉग ऑफ लॉग ए मायनस लॉग बी किती येतं लॉग ऑफ ए अपॉन बी म्हणजे 4 डिवायडेड बाय 1. अपॉनचा 1 काय लिहायची गरज नाही. म्हणजेच आन्सर किती आलं 1/3 × द लॉग ऑफ 4. 1/3 × द लॉग ऑफ 4. व्हिडिओ पॉज करायचा आहे. हे पण गणित शांततेत लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. हे पण गणित शांततेमध्ये लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा. तिकडचं पण गणित शांततेमध्ये लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल बेटा. ओके. ओके. डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये बेटा आपण आतापर्यंत 2 टाईपचे गणित बघितले. पहिले तर x⁴n वाले फंडे बघितले. ठीक आहे सगळे फॉर्म गणितांमध्ये x⁴n चा फंडा यूज होता. नेक्स्ट मी log x चे फंडेवाले गणित बघितले छोटे छोटे. ठीक आहे. बरं डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये बेटा तुम्ही कुठल्याही टाईपचं गणित येऊ शकतं. म्हणजे जे सिंपल इंटिग्रेशनचं असेल किंवा मेथड ऑफ इंटिग्रेशनचं असेल. म्हणजे तुला डेफिनेट इंटिग्रेशनचं पक्क यायला हवं असेल. जर तुला डेफिनेट इंटिग्रेशन पक्क यायला हवं असेल तर तुला पहिले सिंपल इंटिग्रेशन आणि मेथड ऑफ इंटिग्रेशन हे दोघं चॅप्टर्स व्यवस्थित पक्के आले पाहिजेत. मगच तुला डेफिनेट इंटिग्रेशन पक्का जमेल बेटा. त्याशिवाय जमणार नाही. ठीक आहे. बरं आता इथून पुढे ना बेटा मी माझे टाईप्स पुन्हा चेंज करत जाईल. 1 1 2 2च गणित प्रत्येक टाईपचं घेणार आहे. ठीक आहे. पण तो टाईप कुठला आहे ते तुला ओळखायचं आहे.
तो टाईप कुठला आहे ते तुला ओळखायचं आहे. त्याच्यासाठी आधी सगळेच्या सगळे टाईप्स तुमच्या डोक्यात असायला पाहिजेत. कोणाचे बेटा? सिंपल इंटिग्रेशनचे, मेथड ऑफ इंटिग्रेशनचे. मी सगळ्या गणितांमध्ये टाईप्स व्यवस्थित करून दिलेले आहेत. ठीक आहे, सगळ्या गणितांमध्ये टाईप्स व्यवस्थित करून दिलेले आहेत. त्याच्यासाठी तुम्ही प्लीज आधी मागचे चॅप्टर्स व्यवस्थित रिफर करा. त्यासाठी आधी तुम्ही मागचे चॅप्टर्स व्यवस्थित बघा आणि मगच या चॅप्टरकडे या बेटा. आणि जे तुम्हाला मी टाईप्स लिहून दिलेले आहेत ना बेटा, ते एका मोठ्या पेजवरती सगळे टाईप वाईज गणित बघून घ्या. लिहून काढा ते अक्षरशः काय करा बेटा, लिहून काढा. म्हणजे तुमच्या डोक्यात घुसेल की हा टाईप हा अशा टाईपचं आहे, किंवा हे गणित ह्या टाईपचं आहे, ते गणित त्या टाईपचं आहे. मुलांना इंटिग्रेशन त्याच्याचमुळे अवघड जातं का त्यांना टाईप्सच ओळखता येत नाही. टाईप जर तुम्हाला ओळखता आले तर गणित एकदम इझी जातील. टाईप जर ओळखता आले तर तुम्हाला डेफिनेट इंटिग्रेशनचे गणित एकदम सोपे जातील बेटा. ठीक आहे, डेफिनेट इंटिग्रेशनचे असू द्या किंवा सिंपल इंटिग्रेशनचे असू द्या किंवा मेथड्स ऑफ इंटिग्रेशनचे असू द्या, सगळे टाईप्स जर डोक्यात असतील तर गणित एकदम इझी जाईल. टाईप्सच डोक्यामध्ये नसतात म्हणून मुलांना ते गणित अवघड जातात बेटा. टाईप्सच मुलांना डोक्यात नसतात म्हणून ते मुलांना गणित अवघड जात असतात. ओके, आता मी माझे नेक्स्ट गणित स्टार्ट करते बेटा. सपोज मी तुम्हाला दिलं I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to infinity e raised to minus x with respect to dx. 0 to कुठपर्यंत बेटा? इन्फिनिटी e raised to minus x with respect to dx. ओके, आता मला माहिती आहे पहिले तर इंटिग्रेशन ऑफ e raised to f of x. e raised to f of x चे इंटिग्रेशन किती असतं? e raised to f of x अपॉन f dash of x. e raised to f of x अपॉन खाली किती येतं? f dash of x. मग तसंच इथे e raised to minus x चे इंटिग्रेशन e raised to f of x जसं आहे तसं अपॉन खाली f dash of x d by dx ऑफ कशाचा बेटा? मायनस x चा. कुठून ते कुठपर्यंत? 0 to इन्फिनिटी. कुठून ते कुठपर्यंत बेटा? 0 to इन्फिनिटी. e raised to minus x अपॉन खाली मायनस x चा डेरिव्हेटिव्ह किती येतो बेटा? -1. -1 बाहेर निघाला, x चा डेरिव्हेटिव्ह किती आला? 1. मायनस चिन्ह बाहेर निघालं, x चा डेरिव्हेटिव्ह किती आला? 1. कुठून ते कुठपर्यंत बेटा? पुन्हा 0 to इन्फिनिटी. पुन्हा मायनस चिन्ह वरती लिहा, खाली लिहा, काही फरक पडेल का? नाही. मला मी मायनस e raised to minus x कुठून ते कुठपर्यंत बेटा? 0 to इन्फिनिटी. खाली काही 1 लिहित बसत नाही. पुन्हा मायनस चिन्ह टोटली बाहेर काढून घेतो. e raised to minus x कुठून ते कुठपर्यंत? 0 to इन्फिनिटी. ठीक आहे. पुन्हा मग काय होईल? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, हा मायनस तसा e raised to minus इन्फिनिटी मायनस e raised to minus 0. मायनस किती आलं बेटा? e raised to minus 0. आता I इज इक्वल टू, फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवा बेटा. हा जो e raised to minus इन्फिनिटी आहे ना, नेहमी लक्षात ठेवा, एनिथिंग raised to infinity is always equal to the 0. एनिथिंग raised to infinity is always equal to the. खूप महत्वाचा नियम सांगितला बेटा. एनिथिंग raised to infinity म्हणजे काही असू द्या. मग इथे 5 त्याला raised to infinity असेल तर उत्तर किती बेटा? 0. 9 त्याला raised to infinity असेल तर उत्तर किती? 0. a raised to infinity असेल तर उत्तर किती बेटा? 0. e raised to minus infinity असेल तर आन्सर किती बेटा? 0. मग मायनसला टेन्शन घ्यायचं नाही. इन्फिनिटीला चिन्ह काही नसतं, प्लस पण चालतं मायनस पण चालतं. जसं झिरोला असतं माहितीये, झिरोला कुठलंच चिन्ह नसतं, प्लस पण नसतं मायनस पण नसतं. दिलं तरी पण त्याला दोघी चिन्ह असतात असं पण म्हणू शकतो आपण. ठीक आहे, असतं पण नसतं पण, त्याला काही फरक पडत नाही. ठीक आहे, तसंच याला मग एनिथिंग रेस टू इन्फिनिटी किती आलं बेटा? इथे वाटलं असतं लिहून घेतो. एनिथिंग रेस टू इन्फिनिटी हा मायनस तसाच, एनिथिंग रेस टू इन्फिनिटी इज ऑलवेज इक्वल टू 0 मायनस. त्याच्यानंतर सेकंड महत्वाचा नियम, एनिथिंग रेस टू 0 इज ऑलवेज इक्वल टू द 1. हे दोन नियम खूप महत्वाचे बेटा ह्या गणितासाठी. एनिथिंग रेस टू 0, मग मी 5 रेस टू 0 घेतलं तर आन्सर तुझं 1च येणार. 9 रेस टू 0 घेतलं तर आन्सर 1च येणार. a रेस टू 0 घेतलं तर आन्सर 1च येणार. मग e रेस टू -0 जरी घेतलं तर आन्सर किती येणार बेटा? 1च. ठीक आहे, मायनसचा काही इथे फरक पडत नाही बेटा, मायनसचा काहीच फरक पडत नाही. मग इथे किती आलं? पुन्हा 1. आता आतमध्ये मल्टिप्लाय करून टाका. -0 मायनस मायनस प्लस 1. मला सांगा कधी झिरोला काही चिन्ह असतं का बेटा? नाही, झिरोला काही चिन्ह नसतं, म्हणजे तो 0 आला आणि +1 म्हणजेच I इज इक्वल टू किती आलं? 1. विच विल बी योर फायनल आन्सर. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित शांततेमध्ये लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा, गणित शांततेमध्ये लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल विथ बेसिक्स बेटा, विथ बेसिक्स सकट लिहायचं आहे. बेसिक्स पण लिहून घ्यायचे. अपेक्षा ठेवतो गणित झालं असेल.
नेक्स्ट सम बेटा, नेक्स्ट सम आहे I इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to log of 2 e raised to 2x with respect to dx. 0 to log of 2 e raised to 2x with respect to dx. हे कळालं बेटा? ओके. आता इथे पहा, पुन्हा कुठला फॉर्म्युला e raised to f of x. किती येते e raised to f of x? तर e raised to f of x upon f dash of x. मग इथे e raised to f of x म्हणजे 2x upon f dash of x d by dx of कशाचा? 2x चा. कुठून ते कुठपर्यंत बेटा? पुन्हा 0 to log of 2. कुठून ते कुठपर्यंत? 0 to log of 2. पुन्हा मग इथे e raised to 2x अपॉन ला खाली 2. कुठून ते कुठपर्यंत? पुन्हा 0 to log of 2. 0 to log of 2. पुन्हा मग इथे 1 upon 2 बाहेर काढला. इथे किती? e raised to 2x. कुठून ते कुठपर्यंत? 0 to log of 2. ओके. पुन्हा मग इथे 1 upon 2 तसंच ठेवलं. अप्पर लिमिट e raised to 2 into the log of 2. x च्या जागी log of 2 टाकलं. x च्या जागी log of 2 टाकलं. मायनस e raised to 2 into the लोअर लिमिट किती बेटा? 0. 2 into the 0. कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवाल. ओके. पुढे i इज इक्वल टू पुन्हा 1 upon 2 तसाच्या तसा e raised to याला मी 2 log of 2 असं लिहिता येईल बेटा. मायनस e raised to 2 गुणिले 0 शून्यच. 2 गुणिले 0 किती आलं? शून्यच. आता ना बेटा माझ्याकडे एक लॉगचा नियम आहे. n log of x असेल तर त्याला मी log of x त्याला रेज टू n असं लिहिता येतं. log of x त्याला रेज टू n म्हणजे हा n याच्या डोक्यावर जातो. ठीक आहे, हे आपण नियम बघितलेले. तसंच मग इथे i इज इक्वल टू बेसिक्स आहे बेटा इथे. ठीक आहे, i इज इक्वल टू 1 upon 2 तसाच्या तसा ब्रॅकेटच्या आतमध्ये e रेज टू किती बेटा? log of 2 आणि त्याचा काय झाला? स्क्वेअर. हा जो 2 आहे तो त्याच्या डोक्यावर गेला. हा 2 त्याच्या डोक्यावर गेला. पा दिसतोय हा 2 त्याच्या डोक्यावर गेला. मायनस पुन्हा मला सांगा, आत्ताच बघितलं एनिथिंग रेज टू 0 इज ऑलवेज इक्वल टू द 1. मागच्या सम मध्ये एनिथिंग रेज टू 0 इज ऑलवेज इक्वल टू द 1. हा 1 आला. काही अडचण? पुढे याला मी काय लिहिता येईल? 1 upon 2 e रेज टू ब्रॅकेटच्या समोर लॉग ऑफ किती बेटा? 4 मायनस 1. काही अडचण? e रेज टू किती आलं? लॉग ऑफ 4 मायनस 1. e रेज टू किती आलं बेटा? लॉग ऑफ 4 मायनस 1. आता एक अतिशय महत्वाचा नियम e रेज टू लॉग ऑफ a असेल ना, याचा आन्सर a येतो. डेरिव्हेटिव्ह मध्ये मी हा फंडा सांगितलेला आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये हा फंडा आपला झालेला आहे बेटा. e रेज टू लॉग ऑफ a किती असतं? एच. तसंच e रेज टू लॉग ऑफ x असेल तर किती असतं? एक्सच. ठीक आहे, मग इथे e रेज टू लॉग ऑफ 4 असेल तर याचं उत्तर किती बेटा? 4. e आणि लॉग एकमेकांना कॅन्सल होतं, आन्सर a येतं. e आणि लॉग एकमेकांना कॅन्सल, आन्सर x. e आणि लॉग एकमेकांना कॅन्सल, आन्सर 4 आलं. तसंच इथे 1 upon 2 तसंच याचा आन्सर किती बेटा? 4 मायनस 1. मग इथे 1 upon 2 तसाच 4 मायनस 1 म्हणजे 3. फायनल आन्सर i इज इक्वल टू किती आलं बेटा? 3 upon 2 विच विल बी योर फायनल आन्सर. चलो व्हिडिओ पॉज करा, शांततेमध्ये गणित लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. नेक्स्ट सम बेटा विथ बेसिक्स. बेसिक्स सकट लिहायचंय. खूप वेळेस सांगतोय बेसिक्स लिहून घ्या. गणिताचे सगळ्यात महत्वाचे असतील तर बेसिक्स असतील. बेटा. ओके, आता पुढचं गणित i इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 x upon x plus 1 with respect to dx. आता हे गणित कसं सोडवायचं? हे गणित ना बेटा आपण ऍडजस्टमेंट मेथडने सोडवायचं. आठवते ऍडजस्टमेंट मेथड कुठली? त्याच्यातला फर्स्ट टाइप. डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरला ऍडजस्ट करायची. हा टाइप झालेला आहे बेटा. ठीक आहे, ऍडजस्टमेंट मेथडचा. मग पुन्हा इथे इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1, खालच्या साईडला x+1, वरच्या साईडला पण x+1 आणि -1 विथ रिस्पेक्ट टू dx. हा +1 नव्हता, मनाने टाकला, त्याला ऍडजस्ट करायला -1. हा +1 नव्हता, मनाने टाकला, त्याला ऍडजस्ट करायला -1. पुन्हा इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1,
ब्रॅकेटच्या आतमध्ये तो x प्लस वन दोघांना काऊन जाईल सेपरेट x प्लस वन अपॉन x प्लस वन मायनस वन अपॉन x प्लस वन द होल विथ रिस्पेक्ट टू dx. x प्लस वन कॅन्सल, पुन्हा इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 1 मायनस 1 अपॉन x प्लस वन विथ रिस्पेक्ट टू dx. चलो इथे 1 चे इंटिग्रेशन i इज इक्वल टू 1 चे इंटिग्रेशन किती आलं x, 1 चे इंटिग्रेशन किती आलं x मायनस 1 अपॉन f ऑफ x, 1 अपॉन f ऑफ x. उत्तर किती येतं log ऑफ f ऑफ x अपॉन खाली f डॅश ऑफ x d बाय dx ऑफ कशाचा x प्लस वन चा. कुठून ते कुठपर्यंत बच्चे लोक 0 to 1. त्याच्यानंतर पुन्हा इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये x मायनस लॉग ऑफ पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये x प्लस वन. ठीक आहे, x चा डेरिव्हेटिव्ह 1, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, 1 प्लस 0 1च येणार आहे, लिहायची काही गरज नाही. कुठून ते कुठपर्यंत बेटा 0 to 1, कुठून ते कुठपर्यंत 0 to 1. आता पुन्हा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आधी अप्पर लिमिट टाकून द्या सगळं 1 मायनस लॉग ऑफ 1 प्लस 1. ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट. 1 x च्या जागी 1 आला मायनस लॉग ऑफ 1 प्लस 1 मायनस लोअर लिमिट. लोअर लिमिटची किंमत किती आहे बेटा x आहे, लोअर लिमिटची किंमत किती आहे सॉरी x च्या जागी काय आला आता 0 मायनस लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 0 प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे, पुढे आता इथे 1 मायनस किती बेटा इथे लॉग ऑफ 2 1 प्लस 1 2 मायनस पुन्हा 0 मायनस लॉग ऑफ पुन्हा इथे किती बेटा 1. ठीक आहे, ओके. पुढे ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 मायनस लॉग ऑफ 2 मायनस 0 मायनस प्लस मायनस 0 मायनस मायनस प्लस लॉग ऑफ 1 प्लस किती बेटा लॉग ऑफ 1. शून्य लिहायची गरज आहे का नाही. 1 मायनस लॉग ऑफ 2 आणि प्लस किती आलं बेटा लॉग ऑफ 1. कोणाची किंमत आली ही आयची, कोणाची किंमत आली आयची. बरं, अजून एक नियम आहे, लॉग 1 ची किंमत 0 असते. लक्षात ठेवा, लॉग 1 ची किंमत किती असते बेटा 0. नेहमी फिट डोक्यात ठेवा, लॉग 1 ची किंमत 0 असते. लॉग 1 ची किंमत किती असते 0. मग i इज इक्वल टू 1 मायनस फक्त किती लिहिते लॉग ऑफ 2. फक्त किती येईल बेटा लॉग ऑफ 2. का लॉग 1 ची किंमत तर 0 आहे, लिहायची काही गरज नाही. ठीक आहे, चलो व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. नेक्स्ट सम बेटा पुन्हा आता i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 पुन्हा 0 to 1 1 अपॉन खाली 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx. 1 अपॉन खाली 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx. इथे कुठला फॉर्म्युला, इथे ना बेटा 7imp दिसतोय. 0 to 1 dx, याला dx लिहिता येईल. 1 into dx म्हणजे dx. 1 ला 1 चा स्क्वेअर आणि इथे प्लस x चा स्क्वेअर. सगळ्यांना आठवत असेल इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन a चा स्क्वेअर प्लस x चा स्क्वेअर किती असतो 1 अपॉन a tan इनवर्स ऑफ x अपॉन a. 7imp फॉर्म्युला. आठवलं का बेटा, हा कुठला फंडा आहे 7imp फॉर्म्युला. मग पुन्हा इथे 1 अपॉन a म्हणजे 1 अपॉन 1 tan इनवर्स ऑफ किती बेटा x अपॉन a x अपॉन 1. कुठून ते कुठपर्यंत 0 to 1. 1 अपॉन 1 1च आला, काही लिहायची गरज नाही. tan इनवर्स ऑफ फक्त किती बेटा x अपॉन 1 लिहायचा गरज आहे का नाही. कुठून ते कुठपर्यंत 0 to 1. पुन्हा अप्पर लिमिट tan इनवर्स ऑफ 1 मायनस tan इनवर्स ऑफ किती बेटा 0. चलो कॅल्क्युलेशन्स करा. tan इनवर्स कॅल्सी मध्ये असतं बेटा, टेन्शन नाही. शिफ्ट दाबून tan दाबायचं, शिफ्ट दाबून tan दाबायचं म्हणजे tan इनवर्स येतं. tan इनवर्स ऑफ 1 किती आलं 45 मायनस tan इनवर्स ऑफ 0. tan इनवर्स ऑफ 0 किती आलं बेटा 0. 45 मायनस 0 किती आला 45 म्हणजेच आपण पाय बाय 4 लिहित असतो. 45 म्हणजेच काय लिहित असतो बेटा पाय बाय 4. ऍक्च्युअली 45 डिग्री असेल, हे पण डिग्री मध्ये, हे पण डिग्री मध्ये. ठीक आहे, पाय बाय 4 कशात असेल बेटा रेडियन मध्ये. पाय बाय 4 कशामध्ये असेल रेडियन मध्ये.
चलो व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अशा स्टाईलचं अजून एक गणित 7 मधलंच. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन अंडर रूटच्या आतमध्ये 1 मायनस एक्सचा स्क्वेअर. किती बेटा? 1 मायनस एक्सचा स्क्वेअर. आता सगळ्यांना आठवत असेल इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन अंडर रूटच्या आतमध्ये a चा स्क्वेअर मायनस एक्सचा स्क्वेअर किती असतं बेटा? साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. आठवलं का? किती असतं याचा आन्सर? साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. याला मी काय लिहिता येईल आधी? इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन अंडर रूटच्या आतमध्ये त्या 1 ला काय लिहिता येईल? 1 चा स्क्वेअर मायनस एक्सचा स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर मायनस एक्सचा स्क्वेअर किती आलं मग इथे? साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन या. इंटिग्रेशन कुठून ते कुठून ते नाही सांगितलं बेटा, सॉरी. इंटिग्रेशन आहे बेटा 0 to 1. इंटिग्रेशन आहे 0 to 1. 0 to 1. ओके. साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए ची किंमत 1 आहे. कुठून ते कुठपर्यंत बेटा? 0 to 1. यालाच मी काय लिहू शकतो? साइन इनवर्स ऑफ एक्स कुठून ते कुठपर्यंत? 0 to 1. अपॉनचं पण लिहायची काही गरज नाही. पुन्हा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. साइन इनवर्स ऑफ 1 मायनस साइन इनवर्स ऑफ 0. चलो कॅल्क्युलेशन्स करा. साइन इनवर्स आहे काढता येईल 1. किती आला बेटा? 90 डिग्री मायनस साइन इनवर्स ऑफ 0. साइन इनवर्स ऑफ 0 किती येतोय? 0. मग 90 मायनस 0 किती आला? 90. 90 म्हणजेच किती असतं बेटा? पाय बाय 2. कोणाची किंमत आली? आयची. कोणाची किंमत आली बेटा? ही आयची. आयची किंमत किती आली? पाय बाय 2. आयची किंमत किती आली बच्चालो? पाय बाय 2. 90 म्हणजेच किती असतं? पाय बाय 2. हे सगळ्यांना माहिती पाहिजे. चलो व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. नेक्स्ट सम बेटा. आय इज इक्वल टू पुढचं गणित घेतोय. इंटिग्रेशन ऑफ आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 to 4 dx अपॉन खाली 4x चा स्क्वेअर मायनस 9. 4x चा स्क्वेअर मायनस 9. ओके. पुन्हा ऍडजस्टमेंट मेथड आठवली का? ऍडजस्टमेंट मेथड मधून इथे 4 पहिले बाहेर का? x ची टर्म एकटी असते. इथे फॉर्म्युला कुठली असेल बेटा? पुन्हा 7 मधला dx अपॉन x चा स्क्वेअर मायनस a चा स्क्वेअर. सगळ्यांना आठवत असेल 1 अपॉन 2a लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये x मायनस a अपॉन x प्लस a. हा फॉर्म्युला यूज होईल. 1 अपॉन 2a लॉग ऑफ x मायनस a अपॉन x प्लस a. मग त्यासाठी आधी x एकटा पाहिजे ना बेटा. मग काय करा? हा इंटिग्रेशन 2 to 4 तसाच्या तसाच dx अपॉन पहिले तर 4 कॉमन काढून घ्या. ब्रॅकेटच्या आतमध्ये x चा स्क्वेअर मायनस 9 अपॉन 4. चालेल. ओके. मग पुन्हा इथे इंटिग्रेशन ऑफ 2 to 4 dx अपॉन खाली 4 तसाच ब्रॅकेटच्या आतमध्ये x चा स्क्वेअर मायनस 3 अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय बेटा? 3 अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. राईट. ओके. मग इथे पहिले तर 1 अपॉन 4 टोटली बाहेर. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन इथे 2 to 4 x चा स्क्वेअर मायनस 3 अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. चलो फॉर्म्युला दिसतोच आहे. कुठला आहे बेटा? dx अपॉन x चा स्क्वेअर मायनस a चा स्क्वेअर 1 अपॉन 2a लॉग ऑफ x मायनस a अपॉन x प्लस a. मग इथे i इज इक्वल टू 1 अपॉन 4 जसाच्या तसा इंटू द 1 अपॉन 2a. a ची किंमत किती आहे बेटा? 3 अपॉन 2. a ची किंमत किती? 3 अपॉन 2 लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये x मायनस a म्हणजेच x मायनस 3 अपॉन 2 त्याला डिवायडेड बाय x प्लस 3 अपॉन 2. कुठून ते कुठपर्यंत बेटा? इथे तुमचं कुठून ते कुठपर्यंत जाईल बेटा? इथे कर्ली ब्रॅकेट टाकून देतो. कुठून ते कुठपर्यंत? 2 to 4. कुठून ते कुठपर्यंत बेटा? 2 to 4. आता इथे पहा 2 कॅन्सल झाला. पुढे 1 अपॉन 4 इंटू 3 किती आलं? 12 आणि लॉग ऑफ पुन्हा इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये लसावी काढून घेऊ. लसावी 2 आला. तिरकस गुणाकार 2x मायनस 3 होल डिवायडेड बाय पुन्हा लसावी किती आला? 2 आणि इथे तिरकस गुणाकार 2x प्लस 3. कुठून ते कुठपर्यंत इथेच लिहितो आता 2 to 4. 2 काय झाला बेटा? कॅन्सल. मग 1 अपॉन 12 जसाच्या तसा
लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 2x मायनस 3 अपॉन 2x प्लस 3 कुठून ते कुठपर्यंत 2 to 4 पुन्हा 1 अपॉन 12. ठीक आहे, पहिले अप्पर लिमिट. मग आता टाका लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 into the 4 मायनस 3 अपॉन 2 into the 4 प्लस 3. अप्पर लिमिट झालं मायनस. काय आता लोअर लिमिट पुन्हा लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 into the 2 मायनस 3 अपॉन 2 into the 2 प्लस 3. ओके, पुढे आता पुन्हा इथे 1 अपॉन 12 ब्रॅकेटच्या आतमध्ये लॉग ऑफ पुन्हा इथे किती होईल बेटा बोला. 2 2 जा 4 2 जा 8 8 मायनस 3 कॅल्क्युलेशन्स करून बघा. 8 मायनस 3 किती होईल बेटा 8 मायनस 3 5. 8 मायनस 3 किती आलं बेटा 5. मग इथे 5 अपॉन पुन्हा 4 2 जा 8 8 प्लस 3 9 10 11. ठीक आहे, मायनस पुन्हा लॉग ऑफ पुन्हा कॅल्क्युलेशन्स. चलो 2 मायनस 2 सॉरी 2 इंटू 2 4 4 मायनस 3 1 अपॉन 2 2 जा 4 4 प्लस 3 7. ठीक आहे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. पुन्हा लॉग ए मायनस लॉग बी आपण शिकलोय. लॉग ए मायनस लॉग ऑफ बी उत्तर किती येतं लॉग ऑफ ए अपॉन बी. आन्सर किती असतं बच्चा लोक लॉग ऑफ ए अपॉन बी. मग इथे 1 अपॉन 12 जसंच्या तसं ब्रॅकेटच्या आतमध्ये लॉग ऑफ ए ची किंमत 5 अपॉन 11 होल डिवायडेड बाय 1 अपॉन 7. याला ब्रॅकेटमध्ये टाकू. याला कशा टाकू बेटा ब्रॅकेटमध्ये. आता सगळ्यांना माहिती होल डिवाइड आलं तरी काय द्यायचं बेटा भागिलेचं चिन्ह. जिथं होल डिवाइड येतं तिथं काय द्यायचं असतं भागिलेचं चिन्ह. माझं लॉजिक तेच सांगतं नेहमी. ठीक आहे, मग इथे आता आय इज इक्वल टू किती बेटा 1 अपॉन 12 लॉग ऑफ इथे मोठी ब्रॅकेट घेऊन घेतो 5 अपॉन 11 त्याला डिवायडेड बाय 1 अपॉन 7. ओके, मग इथे पुन्हा 1 अपॉन 12 लॉग ऑफ इथे 5 अपॉन 11 त्याला मल्टिप्लाइड बाय 7 अपॉन 1 म्हणजेच 1 अपॉन 12 लॉग ऑफ 7 35 आणि अपॉन 11. कशाची किंमत आली आयची आणि प्लसची. ठीक आहे, 35 अपॉन 11 फायनल आन्सर. किती आलं बेटा आयची किंमत 1 अपॉन 12 लॉग ऑफ 35 अपॉन 11. 1 अपॉन 12 लॉग ऑफ 35 अपॉन 11. चलो व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. ओके, नेक्स्ट सम बेटा. आता पुढचं सम कुठल्या टाईपचं आहे काय ते तुम्ही ओळखायचं आहे. ठीक आहे, पुढचं सम कुठल्या टाईप बेसिक्स फॉर्म्युले पण लिहून घ्यायचे आहेत बेटा. पुढचं सम कुठल्या टाईपचं आहे काय आहे ते तुम्ही ओळखायचं आहे. ओके, I is equal to integration of 1 to 2 log of x with respect to dx. log of x with respect to dx कसं सोडवायचं बेटा. हे u into v मधलं गणित आहे. कशातलं गणित आहे हे u into v. आठवतंय का. याला घेताना इंटिग्रेशन फॉर्म 1 to 2 log of x into the 1 with respect to dx. लिहायचा नियम पुन्हा LIATE. लॉग पहिले येईल. ठीक आहे, आणि ए म्हणजे 1 कशात असतो अल्जेब्रिक मध्ये. मग क्रम हा योग्य आहे. पहिले लॉग एक्स मग इंटू द 1 u इंटू v. आठवतंय ना काय म्हणतं u इंटू v. पहिली u इंटू v किंवा फर्स्ट इंटू द सेकंड. पहिलं तसंच इंटिग्रेशन दुसऱ्याचं विथ रिस्पेक्ट टू dx. आता इथे 1 to 2 नाही लिहायचं बेटा, सगळ्यात शेवटी लिहू आपण. पहिलं तसंच इंटिग्रेशन कशाचं दुसऱ्याचं मायनस द होल इंटिग्रेशन. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू dx द होल विथ रिस्पेक्ट टू dx. आणि मग इथे काय लिहा बेटा कुठून ते कुठपर्यंत 1 to 2. कुठून ते कुठपर्यंत बेटा 1 to 2. ओके, पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये लॉग एक्स तसंच 1 चं इंटिग्रेशन किती आलं x मायनस द होल इंटिग्रेशन लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x 1 चं इंटिग्रेशन x. ठीक आहे, 1 चं इंटिग्रेशन x विथ रिस्पेक्ट टू dx. हा dx कुठला आहे बेटा बाहेरचा. हा dx कुठला आहे बाहेरचा. x काय झाला कॅन्सल.
ब्रॅकेटच्या आतमध्ये पहिले एक्स लिहितो, एक्स इंटू द लॉग एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ कशाचं 1 विथ रिस्पेक्ट टू dx, कुठून ते कुठपर्यंत 1 to 2. मग पुन्हा इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये एक्स इंटू द लॉग एक्स मायनस एक्स, कुठून ते कुठपर्यंत 1 to 2. आता काय होईल पुन्हा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. चलो आय इज इक्वल टू किती सगळ्यात पहिले 2 इंटू द लॉग ऑफ 2 मायनस 2च. ठीक आहे, 2 इंटू द लॉग ऑफ 2 मायनस किती आला बेटा 2 टाकला, लॉग ऑफ 2 टाकला, मायनस 2 घेतला, मायनस आता काय येईल लोअर लिमिट. लोअर लिमिट किती आहे 1 इंटू द लॉग ऑफ 1 मायनस पुन्हा 1च, मायनस पुन्हा किती येईल बेटा 1. इथे पहा 2 लॉग ऑफ 2 तसाच मायनस 2 मायनस 1 इंटू द लॉग 1 ची किंमत 0 असते. आठवतंय का, लॉग 1 ची किंमत किती असते बेटा 0. मागच्या गणितामध्ये बोललो होतो, मायनस पुन्हा इथे 1, मग इथे 2 लॉग ऑफ 2 मायनस 2. ठीक आहे, एका ब्रॅकेटमध्ये घेतो मायनस 1 इंटू 0 0 0 मायनस 1, 1 इंटू 0 0 0 मायनस 1. नीट लक्ष द्या, 2 इंटू द पुन्हा लॉग ऑफ 2 मायनस 2 ब्रॅकेटमध्ये आणि मायनस पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये मायनस 1, 0 मायनस 1 मायनस 1, पुन्हा 2 लॉग ऑफ 2. ठीक आहे, मायनस 2 इथे मायनस मायनस काय होऊन जाईल बेटा प्लस 1. आता ब्रॅकेट ओपन करून टाकू 2 लॉग ऑफ 2 मायनस 2 आणि प्लस 1, मायनस 2 प्लस 1 मायनस 1, मग 2 लॉग ऑफ 2 आणि मायनस किती आलं 1, विच विल बी योर फायनल आन्सर. 2 log of 2 minus 1, 2 log of 2 minus 1, which will be your final answer. बरं इथे तुमचं डेफिनेट इंटिग्रेशनचा माझा फर्स्ट टाईप संपतोय बेटा. इथे माझा म्हणजे याच्यामध्ये आपण काय बघितलं, सगळे सम्स मिक्सिंग मध्ये बघितले बऱ्यापैकी आणि त्याला फक्त अप्पर लिमिट लोअर लिमिट. इंटिग्रेशन मागच्या पद्धतीने सोडायचं, फक्त नवीन याच्यामध्ये ऍड काय केलं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. याच्यामध्ये नवीन काय ऍड केलं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आता ना बेटा पुढचे 2 टाइप्स आहेत माझे डेफिनेट इंटिग्रेशनचे. ठीक आहे, ते एकदम सोपे आहेत, फक्त प्रॉपर्टीज वरती आधारित सम आहेत ते. कशावरती बेस्ड आहेत बेटा, प्रॉपर्टीज वरती बेस्ड गणित आहेत ते. प्रॉपर्टीज काय आहेत काय नाही ते सगळं सांगेल, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळं डिटेलमध्ये बघू. थँक्यू, गुड डे बेटा.